शारदा एका बंगल्यात काम करत होती. त्या बंगल्याची मालकीण खूपच आखडू होती. तिला आपल्या पैशांचा खूपच गर्व होता. नंदिनी आपल्या घरातल्या कुठल्याही नोकरांशी कधीच चांगलं बोलायची नाही. नंदिनीची मुलगी स्वाती 5वी मध्ये होती. तिकडे शारदाची मुलगी शालू सुद्धा 5वीतच होती. जेव्हा जेव्हा शालूला शाळेत सुट्टी असायची तेव्हा ती शारदाबरोबर तिच्या कामावर यायची. शालू, तू इथं बसून अभ्यास कर, तोपर्यंत मी मालकीनबाईंची सगळी कामं संपवते. हा, ठीक आहे आई. काय झालं शारदा, तू आज पुन्हा शालूला घेऊन आलीस इकडे? बाईसाहेब, ते हिचे वडील गावाला गेलेत ना, घरात एकटीला कसं काय ठेवणार तिला, म्हणून तिला इकडे घेऊन आले. ती काही त्रास नाही द्यायची. तसं बी तिच्या परीक्षा सुरू आहेत ना, म्हणून ती अभ्यास करत बसेल इथं. अभ्यास करून हिला काय एवढं मोठं कलेक्टर व्हायचंय ग? तसंही तुमच्यात 5वी 6वी झाल्यानंतर लगेचच लग्नच करून टाकतात. नाही आंटी, मला शिकून खूप मोठा इंजिनियर व्हायचंय. मी माझ्या आई बाबांना सांगितलंय की मला खूप शिकायचंय. बेटा, तुझी आई गरीब आहे, ती तुला इंजिनियर नाही बनवू शकणार. ही सगळी स्वप्न बघणं तू आता सोडून दे. आणि तसंही तुम्ही लोक तर इंग्लिश मीडियम मध्ये शिकत नाहीत, साधारण कुठल्या तरी सरकारी स्कूलमध्ये शिकता, तेही मराठी मीडियम. आणि या असल्या शिक्षणावरती तर तू इंजिनियर बनूच शकत नाहीस. शारदा, मुलांना अशी स्वप्न दाखवत जा जी तू पूर्ण करू शकतेस. उगाचच तू ते शालूच्या डोक्यात मोठं इंजिनियर बनवण्याचं स्वप्न घालून ठेवलेस. शालू बिचारी नाराज होते. ती जेव्हा आपल्या आईबरोबर घरी जात होती तेव्हा तिने आईला विचारलं, गरीब काय असतं आणि आंटी आपल्याला गरीब का म्हणते? आई, गरीब इंजिनियर नाही होऊ शकत का? मी उगाचच असा विचार करतेय का की मी इंजिनियर होईन म्हणून? एवढा विचार करू नको पोरी. जर तुझ्या नशिबात इंजिनियर व्हायचं असेल तर तू नक्की होशील बघ. पण एवढं लक्षात ठेव पोरी, कुणाच्याही काहीही म्हणण्याने तुझं ध्येय तू सोडू नको. तू जर मनात ठरवलं असशील की तुला इंजिनियरच बनायचंय तर तू नक्की बनशील बघ. बरं, चल आता मी तुला मिठाईच्या दुकानात नेऊन लाडू खरेदी करून देते. ठीक आहे आई, तू मला 1 नाही 2 लाडू घेऊन दे. शारदा तिला अशा पद्धतीने समजावते की तिच्या डोक्यात ती गोष्ट राहता कामा नये आणि तिचं लक्ष केवळ आपल्या ध्येयाकडेच राहील. एक दिवस शारदा जेव्हा आपल्या कामावर पोहोचली तेव्हा तिने पाहिलं की नंदिनी आपल्या फोनवरती कोणाशी तरी बोलत होती आणि तिकडे स्वाती मोबाईलवरती आपल्या खोलीत गेम खेळत होती. मग नंदिनी स्वातीला हॉलमधून आवाज देते, स्वाती, किती वेळ अजून गेम खेळणार आहेस? थोडा वेळ अभ्यास कर, चल आता, उद्यापासून परीक्षा सुरू आहेत ना. मम्मी, थोडा वेळ अजून खेळू दे ना. आता माझा गेम खूप इंटरेस्टिंग चाललाय. मी थोड्या वेळाने अभ्यास करते. नाही स्वाती बाळा, तुझ्या खोलीत झाडून घेऊ? नाही आंटी, आज मी इथे गेम खेळतेय. मला आज सुट्टी आहे ना शाळेला. तुम्ही आता नका घेऊ झाडू, थोड्या वेळानंतर घ्या. स्वाती बाळा, वाईट वाटणार नसेल तरी एक गोष्ट सांगू तुला. लहान पोरांनी एवढा वेळ मोबाईलवर गेम खेळणं चांगली गोष्ट नाही बाळा. तुझी उद्यापासून परीक्षा बी सुरू होणार आहे ना. शारदा स्वातीला हे सगळं समजावतच होती तेवढ्यातच नंदिनीने येऊन सगळं बोलणं ऐकलं. शारदा, ही कुठली पद्धत झाली तू माझ्या मुलीशी बोलण्याची? तुला हा हक्क कोणी दिला? तू तुझी मर्यादा ओलांडू नकोस. तू एक मोलकरीण आहेस आणि माझी मुलगी काही तुझ्या मुलीसारखी नाहीये, केवळ शिकतच बसेल. माझी मुलगी इंग्लिश मीडियम मध्ये शिकते आणि चांगल्या मार्कांनीच पास होते. आणि यापुढे माझ्या मुलीबरोबर असं बोलण्याची काही एक गरज नाहीये. मी तुला कामावर काय ठेवलं, तू आमच्या पर्सनल गोष्टींमध्येच लक्ष घालायला लागलीस. माफ करा बाईसाहेब, तिची उद्यापासून परीक्षा सुरू आहे म्हणालात ना, म्हणून अभ्यास कर सांगितलं. ठीक आहे, उगाच माझं डोकं खाऊ नकोस. आता जा बाहेर, आता हॉलमधली सगळी साफसफाई करून घे. आणि स्वाती, मी थोड्या वेळाने मार्केटमध्ये जाणार आहे, मी गेल्यानंतर अभ्यास करून घे. नंदिनीची हीच सवय होती की ती आपली मुलगी स्वातीवर जराही लक्ष देत नव्हती आणि यामुळे स्वातीच्या अभ्यासावर परिणाम होत होता. मग एक दिवस, मम्मी, मी तुला सांगितलं ना की मला माहित नव्हतं माझी मॅथ्सची एक्झाम आहे म्हणून. आता कसं होणार? तुझे पप्पा पण घरात नाहीयेत, ट्युशनमध्ये तर तुझं लक्ष नसतं. एवढा सगळा अभ्यास तू 2 दिवसात कसा काय पूर्ण करशील? मला पण तुला शिकवायला अजिबात वेळ होत नाहीये. सॅटर्डे संडे सुट्टी होती म्हणून शारदाबरोबर शालूही तिथे आली होती. शालूची परीक्षा संपली होती. शालू नंदिनीकडे आली आणि म्हणाली, तुम्हाला हवं असेल तर मी स्वातीची मदत करते. माझी परीक्षा आता संपलीये. मी स्वातीला मॅथ्स शिकवते. तू कशी शिकवशील ग शालू? तू मराठी मीडियम मधली मुलगी आहेस. तुमच्या स्कूलमध्ये अशा मोठ्या स्कूलसारखं शिकवलं जात नाही. आंटी, मॅथ्सचे फॉर्म्युले तर सगळीकडे सारखेच असतात. आमच्या शाळेत पण स्वातीच्या शाळेतली सारखीच पुस्तकं आहेत. माझं मॅथ्स स्वातीच्या मॅथ्सशी मिळतं जुळतं आहे. तुम्ही म्हणत असाल? ठीक आहे, एकदा सुरू कर, मग बघते मी तू हिला कसं समजावतीयस ते. मम्मी, तू हे काय करतेयस? शालू मला नाही शिकवू शकणार. मला तर काही कळतच नाहीये. मी उद्या कशी लिहिणार ग मम्मी एक्झाम? एकदा प्रयत्न तर करून बघ, नाही समजलं तर सोडून दे.
शालू स्वातीला मॅथ्स शिकवायला बसते. काही वेळानंतर नंदिनी बघते की स्वातीला शालूने शिकवलेलं मॅथ्स चांगलंच समजत होतं. हे बघून ती आश्चर्यचकित होते. बाईसाहेब, तुम्ही काही बी काळजी करू नका. शालूला गणित लई चांगलं येतं. तिला ह्या वेळेला पेपर बी चांगला गेलाय. तिची मॅडम सांगत होती तिला गणितात लई चांगले मार्क मिळालेत. हो, मला दिसतंय. स्वातीलाही तिचं शिकवलेलं चांगलंच कळतंय. शालूकडे 2 दिवसाचा वेळ होता. ती शनिवार आणि रविवार स्वातीला मनापासून मॅथ्स शिकवते. शालूचं डोकं अभ्यासात खूपच चांगलं होतं. तिने शिकवलेल्या पद्धतीने स्वाती मॅथ्स करते. दुसऱ्या दिवशी सोमवारी जेव्हा स्वाती पेपर देऊन घरी येते तेव्हा ती खूप खुश असते. मम्मी, माझा मॅथ्सचा पेपर खूप छान गेलाय. तुला माहितीये, शालूने मला एक एक गोष्ट शिकवलेली होती. माझेच विचार चुकीचे होते. मी नेहमी शारदाला गरीब म्हणून किती वेळा हिणवलंय. पण आज तिची मुलगी शालू स्वातीला किती छान शिकवत होती. मला तिची माफी मागायला हवीये. काही दिवसांनी स्वातीचा रिझल्ट येतो. स्वातीला मॅथ्समध्ये खूप छान मार्क्स मिळाले होते. नंदिनीला माहीत होतं की तिला हे मार्क्स केवळ शालूच्या मेहनतीमुळे मिळालेले आहेत. शालू बेटा, हे माझ्याकडून तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे. तू स्वातीची खूप मदत केलीयस. हे घे, तुझ्यासाठी लॅपटॉप. तुला याची खूप गरज असते ना, आणि तुला इंजिनियरही व्हायचंय. हे तुला खूप उपयोगी पडेल. थँक्यू आंटी, थँक्यू सो मच. शालूच्या चेहऱ्यावर जो आनंद होता त्याचं काहीच मोल नव्हतं. नंदिनीला याची जाणीव होती, जे काही शालूने स्वातीसाठी केलं होतं त्याच्यापुढे हे गिफ्ट काहीच नव्हतं. नंदिनी पैशावाली होती. ती एका गरीब मुलीचं भविष्य घडवण्यासाठी मदत करू इच्छित होती. एका गरीब मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती तिला मदत करू शकत होती. तिच्या याच विचारांनी तिच्या वागण्यातही आता बदल झाला होता. आता जेव्हा कधी स्वातीला अभ्यासात काही अडचणी असायच्या तेव्हा ती शालूला बोलवून घ्यायची. नंदिनीला कळालं होतं की व्यक्ती गरीब किंवा श्रीमंत नसते, त्या व्यक्तीचं चरित्र महत्वाचं असतं. चांगल्या संगतीत राहिल्यानं मुलं चांगलंच शिकतात. शालू स्वातीबरोबर एकत्र अभ्यास करायची, त्यामुळे स्वातीलाही आता अभ्यासाची गोडी निर्माण झाली होती. अनुराधाच्या नवऱ्याचं अचानक एका आजाराने निधन होतं आणि त्यामुळे 5 मुलींची जबाबदारी अनुराधावर येते. हे बघ अनुराधा, आता आम्ही तुझी आणि तुझ्या 5 मुलींची जबाबदारी घेऊ शकणार नाही. तू यांना घेऊन इथून निघून जा. पण वहिनी, मी यांना घेऊन कुठे जाणार? माझं इथे कोणीच नाहीये. आई बाबा पण या जगात नाहीत. या घरात माझ्या आठवणी आहेत. मी या घरातच सून म्हणून आले होते. विनोदच्या जाण्यानंतर तुम्ही एवढ्या का बदललात वहिनी? बदलावं लागलं. आमचं डोकं एवढं खराब नाहीये की आम्ही स्वतःच आमच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेऊ. अगं, भविष्यात या मुली मोठ्या झाल्यानंतर यांच्या लग्नाची जबाबदारी तू आमच्याच माथी टाकशील. चल, निघ आता इथून. मी विनंती करते वहिनी, एवढ्या रात्री मी या मुलींना घेऊन कुठे जाऊ? ही अशी ऐकणार नाही. तू बाजूला हो, मी हिला धक्के मारून बाहेर काढतो. अनुराधाचा दीर आणि जाऊ मोठ्या निर्दयीपणाने अनुराधाला आणि तिच्या 5ही मुलींना रस्त्यावरती ढकलून देतात. आता एवढ्या रात्री मी या 5 जणींना घेऊन कुठे जाऊ? माझी मदत कर परमेश्वरा. अनुराधा आपल्या 5ही मुलींच्या हाताला धरून रस्त्यावरून अंधारात चालली होती. आई, खूप भीती वाटतेय. अंधारात काहीच दिसत नाहीये. काळजी नको करू बाळा, मी आहे ना तुमच्या बरोबर. घाबरू नका. आई, आता आपण कुठे जाणार? काका काकूंनी तर आपल्याला घराबाहेर काढलं. आई, मला तहान लागलीये, पाणी प्यायचंय. पूजा, तू या चौघींवर लक्ष ठेव. हात धरून ठेव त्यांचा. मी समोरच्या त्या नळावरून पाणी घेऊन येते तुम्हाला प्यायला. अनुराधा आपल्या मुलींना रस्त्याच्या कडेला बसवून पाणी आणण्यासाठी समोर जाते. तेव्हाच एक गुंड अनुराधाच्या जवळ येतो आणि तिचा हात पकडतो. क्या बात है, प्यास लगी है क्या? मी आहे ना इथं तुझी तहान भागवायला. सोडा मला तुम्ही. ए, ती सोड म्हणते ना, मग सोडत का नाहीस? अबे, तू हिचा कोण आहेस रे? जो मध्ये नाक खुपसतोय? मी कोणी असेल रे, तुला काय त्याचं? तू असं ऐकणार नाहीस. तो माणूस त्या गुंडाला बेदम मारतो आणि त्याला तिथून पळवून लावतो. धन्यवाद दादा, आज तुम्ही माझी खूप मदत केलीत. यात धन्यवाद कसली? हे तर माझं कर्तव्यच होतं. अनुराधा आपल्या मुलींना घेऊन जातच होती त्याच वेळी. एवढ्या रात्री तुम्ही एकट्या कुठे जाणार आहात? इथे जवळच माझ्या मावशीचं घर आहे. रात्री तुम्ही तिथे थांबा. असं रात्रीच्या वेळी मुलींना घेऊन रस्त्यावर फिरणं योग्य नाही. आई, आम्हाला सगळ्यांना भूक लागलीये. चला या माझ्या बरोबर, मावशीकडे जाऊया. तिकडे तुम्ही पोटभर जेवा. धन्यवाद दादा. तो माणूस अनुराधा आणि तिच्या मुलींना आपल्या मावशीच्या घरी घेऊन जातो. अरे या पोरीनो, किती गोड आणि सुंदर मुली आहेत या. तुझ्याबद्दल ऐकून तर खरंच माझाही जीव खूप कळवळला. कशी निर्दयी लोक आहेत नाही या जगामध्ये. पण पोरी,
तू अजिबात काळजी करू नकोस हो. तू अगदी आरामात तुला हवे तेवढे दिवस इथे राहू शकतेस. मावशी जरा इकडे ये ना. मी म्हणत होतो मुलींना भूक लागलीये ना. मावशी आणि तो मुलगा बोलत असतात. काही वेळानंतर, आई पाणी हवंय. तुम्ही इथेच पलंगावर बसा, मी घेऊन येते. हे बघा मुन्नीबाई, मोठ्या मुश्किलीने ही बाई आणि तिच्या मुली हाती लागल्या आहेत. तुमची तर आता चांगलीच चांदी आहे. तुम्ही तुमचं दुकान आरामात चालवू शकता आता. म्हणणं तर तुझं अगदी बरोबर आहे, पण हिला संशय तर आला नाहीये ना की तू हिला कोठीवर घेऊन आलायस म्हणून, हिला आणि हिच्या मुलींना विकण्यासाठी. अहो नाही मुन्नीबाई, तुम्ही फक्त मला आधी माझे पैसे लवकर द्या. मला इथून जायचंय. हा माणूस मला इथे विकायला घेऊन आलाय? नाही, मला इथून निघायलाच हवं. मी माझ्या मुलींबरोबर काहीही चुकीचं होऊ देणार नाही. अनुराधा आपल्या मुलींकडे येते. चला मुलींनो, आपण इथे थांबायला नको. तो दरवाजा उघडा आहे. एक एक करत तुम्ही सगळ्याजणी बाहेर जा. पटकन चला, त्या अंकलनी बघायला नकोय. अनुराधा आपल्या मुलींना घेऊन तिथून गुपचूप पळ काढते. पण त्याच वेळी त्या व्यक्तीची नजर त्यांच्यावर पडते आणि तो त्यांना पकडण्यासाठी धावतो. मुन्नीबाई, आपल्याला यांना पकडायला पाहिजे. हे देवा, माझी मदत कर, माझी मदत कर देवा. पळा पळा माझ्या पोरींनो, या अंकलच्या हाती लागू नका. तेव्हाच अनुराधाला दिसतं की समोर हनुमानाचं मंदिर आहे आणि तिथून घंटीचा आवाज येतो. चला मुलींनो, त्या हनुमान मंदिरात जाऊयात. तिथे आपल्याला कोणी काही करणार नाही. आता आपण हिला नाही पकडू शकत. ती हनुमान मंदिरात गेलीये. तिथे जर आपल्याला कोणी पाहिलं तर पुजारी आणि बाकीचे लोक आपल्याला पोलिसांच्या ताब्यात देतील. काय खराब नशीब आहे ना माझं. हातात आलेला घास निसटला. हे बजरंग बली, आज तू माझा आणि माझ्या मुलींचा जीव वाचवलास. जय बजरंग बली. बजरंग बली तर त्याला शरण आलेल्या प्रत्येक भक्ताची मदत करतात. इथे तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही. पण पोरी, तू इतकी घाबरलेली का दिसतीयस? अनुराधा त्या पुजाऱ्यांना आपल्या बरोबर घडलेला सगळा किस्सा सांगते. पोरी, तुला हवं असेल तर तू या हनुमान मंदिरात राहू शकतेस. इथे राहून सेवा कर. तुला इथे अजिबात घाबरायची गरज नाही. पुजाऱ्यांचं बोलणं ऐकून अनुराधाला थोडासा दिलासा मिळतो. त्या दिवसानंतर अनुराधा आपल्या 5ही मुलींबरोबर हनुमान मंदिरातच राहू लागली. अनुराधा आणि तिच्या 5ही मुली हनुमान मंदिराची सेवा करायच्या. तिथली साफसफाई, देखरेख हे सगळं अनुराधाच बघत होती. एक दिवस अनुराधा पुजाऱ्यांना म्हणाली, गुरुजी, मी विचार करत होते की मंदिराच्या बाहेरच फुलांचं आणि पूजेच्या सामानाचं दुकान सुरू करीन. म्हणजे 4 पैसेही मिळतील आणि त्यांच्या लग्नासाठी पैसेही जमवता येतील. हे तर खूपच उत्तम विचार आहेत अनुराधा. मी उद्याच तुला फुलवाल्यांकडे आणि पूजेचं सामान मिळणाऱ्या दुकानात घेऊन जातो. ते तुला उधारीवर काही फुलं आणि पूजेचं सामान देतील. जी काही तुझी कमाई होईल त्याच्यातून तू त्यांचे पैसे परत कर आणि बाकीचे पैसे तुझ्याकडे ठेव. असंच हळूहळू तुझाही जम बसेल. मग पुजारी अनुराधाला फुलांचं आणि पूजेचं सामान घेऊन देतात. अनुराधा मंदिराच्या बाहेरच फुलं आणि पूजेचं सामान विकू लागली. आता अनुराधाने आपल्या मुलींना सरकारी शाळेतही घातलं होतं. तिच्या मुली आता शाळेत जात होत्या. अनुराधाला हनुमान मंदिरात राहून आता 15 वर्ष होऊन गेली होती. हनुमान मंदिराच्या बाहेरच अनुराधाची आता फुलांची आणि पूजेच्या सामानाची 2 दुकानं होती. मंदिरातल्या पुजाऱ्यांचं आता निधन झालं होतं. पण जाण्याआधी त्या पुजाऱ्यांनी मंदिराचा सगळा कार्यभार अनुराधाकडे सोपवला होता. त्यामुळे मंदिराचं सगळं कामकाज अनुराधाच बघायची. अनुराधाच्या 5ही मुली आता मोठ्या झाल्या होत्या. अनुराधाला शहरात खूप लोक ओळखत होते आणि तिचा प्रेमळ स्वभाव सगळ्यांना माहीत होता. त्यामुळे तिच्या 5ही मुलींच्या लग्नासाठी तिला कुठलीच अडचण आली नाही. बजरंग बलीच्या आशीर्वादाने अनुराधाच्या 5ही मुली आता तिच्या सासरी अगदी सुखाने संसार करत होत्या. ते म्हणतात ना, ज्याचं कोणीही नसतं त्याचं रक्षण करणारा स्वतः ईश्वरच असतो. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.